तर मित्रांनो, आज आपण निसान सन्नीवरती टायमिंगचं काम करतोय. जवळपास गाडीचं रनिंग आहे 1,80,000 किलोमीटर. आतापर्यंत टायमिंगचं काम केलं नाही. ऍक्च्युअली गाडी रिसेलमध्ये घेतलेली आहे. ह्याच्या आधी त्यांना गाडीचं काय काम झालेलं हे माहित नाहीये, सर्व्हिस हिस्ट्री पण नाहीये. गाडी आपल्याकडे जनरल इन्स्पेक्शनसाठी आलेली. गाडी आपण चेक केली तर गाडीमध्ये बऱ्यापैकी ब्लॅक स्मॉकचा प्रॉब्लेम होता. त्यासाठी आपण त्याला डीप सर्व्हिस पण सजेस्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपण गाडीचं टायमिंग साईटने थोडासा आवाज येत होता, त्यासाठी आपण गाडी आयडेंटिफाय केली. तर गाडीमध्ये जो टायमिंग बेल्टचा जो टेन्शनर असतो, हा जो टेन्शनर आहे, हा टेन्शनर मध्ये एक बेरिंग असते मित्रांनो. ही बेरिंग आहे ना, ह्या बेरिंगची ठराविक लाईफ असते. ठराविक लाईफ म्हणजे कसं आहे की गाडीचं ज्यावेळेस गाडी वर्किंग मध्ये असते, गाडी चालू केलेली असते, त्यावेळेस कंटिन्यू जेवढ्या आरपीएम तुमची गाडी रेस होत असते किंवा आरपीएम नुसार तुम्ही गाडी पिकअप घेता, तर त्यानुसार ही बेरिंग पण रोटेट होत असते. आणि बेरिंगची लाईफ असते, सेल्फ लुब्रिकेशन बेरिंग असतात. ह्या बेरिंगची लाईफ असते जवळपास 1,00,000 किलोमीटर नंतर तुम्हाला ही बेरिंग रिप्लेसमेंट करायची असते. म्हणजे हे टायमिंग किटचा पार्ट आहे. तर मित्रांनो, टायमिंग किट मध्ये काय काय, तर डिझेल कारमध्ये बऱ्याच गाड्यांना डिझेल कारमध्ये ना, ज्या बऱ्याच गाड्यांना टायमिंग चेन येते. त्याचबरोबर ज्या निसानच्या गाड्या असतील किंवा VW मध्ये वेंटो असेल, पोलो असेल, त्या गाड्यांना बऱ्यापैकी बेल्ट येतात. अशा प्रकारे बेल्ट असतात. हे बेल्ट कंटिन्यू वर्किंग मध्ये असतात आणि गाडी जर जास्त रनिंग मध्ये नसेल तर ह्या बेल्टची पण लाईफ खराब होते आणि ठराविक रनिंग नंतर तुम्हाला हे बेल्ट बदलावं लागतं. टायमिंग किट मध्ये मित्रांनो हा बेल्ट येतो, हा सगळ्यात महत्वाचा टेन्शनर येतो. हा टेन्शनर रिप्लेसमेंट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर वॉटर पंपची कंडिशन काय बघायची. ह्या वॉटर पंप मध्ये पण बेरिंग असते. हा वॉटर पंप पण तुम्हाला टायमिंग किट बरोबर रिप्लेसमेंट करून घ्यायचे. कोणतीही डिझेल गाडी असू द्यात, डिझेल गाडीचं 1,00,000 क्रॉस झाल्यानंतर टायमिंगचं काम केलंय का हे चेक करून घ्या. नसेल केलं तर करून घ्या. रनिंग मध्ये जर बेल्ट तुटला, रनिंग मध्ये जर चेन तुटली, तर गाडीचं इंजिनचं काम निघू शकतं, मोठे खर्च येऊ शकतात. म्हणजे जिथं तुम्हाला 20-25 हजार रुपये जाणार आहे, तिथे तुमचे लाखभर रुपये जाऊ शकतात. तर त्यामुळे वेळेत टायमिंगचं काम करून घ्या आणि इंजिनची लाईफ वाढवा. जास्त करून बेस 4च्या गाड्या असतील त्या गाड्यांमध्ये टायमिंगचं काम हे लवकर येतं. लवकर म्हणजे 1,00,000 किलोमीटरला तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.